आमच्या इकडं ना काय प्रॉब्लेम आहे कळत नाही बघा. लगेच गाडीची हवा वगैरे सोडली, कारण की मी दुसऱ्या साईडला लावली होती गाडी जरा. तर आता मला जायचं आहे त्र्यंबकेश्वरला. आता दिवसभर गेला महाबळेश्वरमध्ये, आता तिथून आता त्र्यंबकेश्वर जायचं आहे. तर टोटल 6 तासाचा प्रवास आहे, कारण की ते 5 तास तर दाखवते पण एवढा नाही. तर मग CNG भरला. तर CNG भरून मग आम्ही लागलो हायवेला. तर तिथं पहिल्या टोल नाक्याला आम्ही म्हणलं थोडं फ्रेश व्हावं, कारण की मला पण झोप येत होते. तिथनं पुढं मग निघालो आम्ही. त्र्यंबकेश्वरला एंट्री झाली आमची. सकाळी आम्ही लवकर पोहोचलो 6 वाजता. मग मी म्हणलं आता मी आराम करणार आहे. म्हणलं पोहे खाल्ले, पोहे खाऊन म्हणलं आता चला आराम करावा. आराम करून आता संध्याकाळी परत निघायचं आहे. आता सोमवार असल्यामुळे जर कस्टमरला वेळ लागला यायला. आम्ही सकाळी पोचलो होतो, त्यांना 7 ते 8 तास त्यांची लाईनीतच गेले. मग आम्ही त्र्यंबकेश्वरमधून निघालो. तिथेच जवळपास आम्ही CNG भरून घेतलं. CNG भरून झाल्याच्यानंतर आम्ही म्हणलं आता हॉटेलमध्ये जेवण करून घ्यावं. कस्टमरनेच करणार होते, आपलं काय होतं दावतात. तर मग जेवण वगैरे केलं. मग काय टोटल कस्टमरला सोडून बघा 500 किलोमीटर झाले फक्त त्र्यंबकेश्वर. आणि रस्ते तर एवढे खराब काय बोल.